नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवपूजा कधी आणि कशी करावी याबाबत ज्योतिषशास्त्रात काय सांगितलेलं आहे हे जाणून घेऊया. हिंदू शास्त्रात असं सांगितलं जातं की देवपूजेप्रमाणेच तुम्ही ध्यानसाधना करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. असं मानलं जातं की दिवसातून किमान 5 वेळा नामस्मरण करणं गरजेचं आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक नैराश्य अनेकांना येत असतं. यामुळे आध्यात्मिक मार्गाने आपण नामस्मरण आणि ध्यानसाधनेमुळे मनशांती आपणास मिळू शकते. त्यामुळे दिवसातून किमान 5 वेळा देवांची आराधना केल्यास मानसिक शांतता लाभत असते. देवपूजा करताना स्वच्छ अंघोळ करणं गरजेचं आहे. तसेच बिना अंघोळीचं देवघरातील पूजेच्या साहित्याला हात लावू नये. याचं कारण म्हणजे आपण शरीराने आणि मनाने देवांची पूजा करताना स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्यामुळे अंघोळ करूनच देवघरात प्रवेश करावा. त्याशिवाय देवघरात सकाळी आणि संध्याकाळी पूजा करताना शंख वाजवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. देवपूजा करताना शंख वाजवल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. संध्याकाळच्या वेळी फक्त देवासमोर तुपाचा आणि तेलाचा दिवा लावावे. यावेळी देवाला पुष्प अर्पण करणे, तिलक करणे, हळदी कुंकू अर्पण करणे अशुभ मानले जाते. सूर्यास्ताच्या वेळी फक्त मंत्रजाप करावा. सूर्यास्ताच्या वेळी फक्त दिवा, धूप आणि मंत्रजाप करणे शुभ मानले जाते. देवांना यावेळी लांबून नमस्कार करावा. यावेळी देवांना स्पर्श करू नये. तसेच सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणेही वर्ज्य मानले जाते. त्यामुळे पूजेदरम्यान तुळशीची पानं आपण पूर्वीच तोडून ठेवावी. यावेळी पूजेदरम्यान तुळशीची पानं देवांना अर्पण करू नये. असं केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याशिवाय संध्याकाळी पूजा करताना सूर्यास्ताच्या 1 तास आधी आणि सूर्यास्तानंतर 1 तास नंतर ही वेळ संध्याकाळी दिवाबत्ती करण्याची शुभ वेळ मानली जाते. असं केल्याने देवतांचा कोप होतो. संध्याकाळची पूजा रात्री कधीही करू नये. असे केल्याने देवतांचा कोप होतो. त्यामुळे आर्थिक संकट येऊ शकतं असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. तर मंडळी, कोणत्या वेळी पूजा करायची नसते याविषयीची माहिती जाणून घेऊया. दुपारी 12 ते 3 दरम्यान देवांची पूजा आरती करणे टाळावे. असे मानले जाते की ही वेळ पितरांची असते. या काळात देव विश्रांती घेतात. कुटुंबात जन्म किंवा मृत्यू झाला असल्यास ठराविक दिवस देवपूजा करू नये. ग्रहण काळात देवांना स्पर्श करू नये किंवा पूजा करू नये. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून आणि देवघर स्वच्छ करूनच पूजा करावी. दुपारी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर देवघराचा पडदा ओढण्याची प्रथा आहे, जेणेकरून देवांच्या विश्रांतीत अडथळा येऊ नये. पूजा करण्यापूर्वी स्नान करणे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे. पूजा करताना मन शांत आणि शुद्ध असावे. रागाच्या किंवा चिंतेच्या भारात केलेली देवपूजा पूर्ण फळ देत नाही. हिंदू धर्मात देवपूजा करण्यासाठी काही विशिष्ट वेळा अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत. तर देवपूजा करण्यासाठी काही वेळा निषिद्ध मानल्या गेल्या आहेत. शास्त्रानुसार देवपूजा कोणत्या वेळी करावी याविषयीची माहिती पाहूया. हिंदू धर्मात देवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. देवतांची विधिवत पूजा केल्याने देवता प्रसन्न होतात. देवपूजेमुळे नकारात्मक शक्ती आपल्या आसपास देखील फिरकत नाही. हिंदू शास्त्रानुसार सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. हिंदू धर्मानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या देवपूजेने देव प्रसन्न होतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4 ते 6 या दरम्यान देवपूजा केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. घरात बरकत येते. घरात पैसा येतो, पैसा टिकतो आणि बरकतसुद्धा येतो. तर मंडळी, ब्रह्ममुहूर्तावर केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही. मग आपण तर यावेळी देवपूजा करत असाल तर आपल्या घरात भरभराट अवश्य येणारच, यात शंका नाही. तर मंडळी, पूजेसाठी शुभ वेळ पहाटे 4 ते 6 ही देवपूजेसाठी सर्वात उत्तम वेळ मानली जाते. या काळात वातावरण शांत आणि सात्विक असतं. यामुळे एकाग्रता वाढते. यावेळी जर आपणास देवपूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही 6 ते 6:30 पर्यंत देवपूजा करू शकता. कामाच्या गडबडीमुळे यावेळी सुद्धा तुम्हाला देवपूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही
सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत देवपूजा करू शकता. घरामध्ये प्रसन्नता राहण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते. सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर अर्ध्या तासात केलेली पूजा, दीपप्रज्वलन, नामजप यामुळे लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होऊ लागते. तुम्ही तुमच्या नित्यकर्मात सकाळी लवकर देवपूजा आणि संध्याकाळी सूर्यास्ताला धूपदीप आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी मानले जाते. ब्रह्ममुहूर्ताला देवतांचा मुहूर्त मानला जातो. सकाळी लवकर उठून उपासना केल्यास ईश्वर प्राप्ती होते. पहाटे सूर्य उदयाच्या वेळी सर्व दैवी शक्ती जागृत होतात. जसे सूर्याच्या पहिल्या किरणाने फूल उमलते, अगदी तसेच सकाळी सकाळी सूर्याची किरणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणून सकाळी जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत आपण देवपूजा करून घ्यावी. अडचण आहे एखाद्या दिवशी ठीक आहे, पण रोजच देवपूजेला जर तुम्हाला खूप वेळ होत असेल, उशीर होत असेल तर आपल्याला देवदोष लागतो. कारण शास्त्रानुसार सकाळी देवांना लवकर स्नान घालणं, तिलक करणं, पुष्प अर्पण करणं हे आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी अत्यंत शुभ मानले जाते. जर आपण उशिरा देवपूजा करत असाल तर हे देवाला आवडणारं नसेल. देव आपल्यावर नाराज होऊ शकतात. देवांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी, देवांचा आशीर्वाद आपल्या घरात हवा असेल, आपल्या मुलाबाळांना आणि आपल्या पतीला यश प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर देवपूजा सकाळी 9च्या आत केली पाहिजे. यापेक्षा जास्त वेळ होत असेल तर हे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अशुभ मानले जाते. कारण सूर्योदयापासून 2.5 तासच सूर्याची किरणे शुभ असतात. त्यानंतर ही किरणं उग्र होतात आणि याचा अशुभ परिणाम आपल्यावर व आपल्या घरातील समृद्धीवर पडत असतो. म्हणून देवपूजा सकाळी होता होईल तेवढी लवकर करावी. दुपारी 12 ते 4 ही वेळ पितरांच्या पूजेसाठी शुभ मानली जाते, देवांच्या पूजेसाठी नाही. तर मंडळी, देवांची उपासना करताना आपले मन शांत असणे गरजेचे आहे. शांत मनाने आपण पूजेत लक्ष केंद्रित करू शकतो. एकाग्रतेशिवाय केलेली पूजा कधीच यशस्वी होत नाही. सकाळची वेळ पूजा करण्यासाठी श्रेष्ठ असते, कारण झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत आणि स्थिर असते. डोक्यात कोणतेही विचार नसतात. देवांच्या भक्तीसाठी मन एकाग्र असणं गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी पूजा करणे अधिक शुभ मानले जाते. सकाळी केलेल्या पूजेने आपल्याला एवढे बळ मिळते की आपण दिवसभर सहज तणावमुक्त राहतो. सकाळी लवकर उठल्याने आपल्या आरोग्याला फायदा होतो. त्वचेची चमक वाढत असते. पोटासंबंधी आजारापासून आपला बचाव होतो. सकाळी पूजेमध्ये केलेल्या ध्यानामुळे डोके चांगले राहते. काही स्त्रिया सर्व कामं लवकर करतात आणि देवपूजा मात्र शेवटी करतात. ही चूक आपणास महागात पडू शकते. म्हणून सकाळी लवकर उठून देवपूजा करावी, त्यानंतर आपल्या कामाला लागावे. तर मंडळी, आपण या व्हिडिओत देवपूजा कोणत्या वेळी करावी याविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.